गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालोय बाहेर जायला. इकडे दाखवते काय चाललंय. टेबल बोलायचं, घड्याळ शिकवायचं काम आणि लास्टला मग 50, 55, 60. तिला थोडं थोडं येतं, पण ते पुढचं जे असतात ना 9 वाजून मिनिट्स ते नाही कळत. 40 मिनिट्स. सो आता 10 वाजले 9:45 आणि आम्ही आता निघालोय. जरा उर्वीचा त्या दिवशी तो ड्रेस आणला होता 15 ऑगस्टसाठी. तिने काय घातला नाही तो ड्रेस आणि मग तो आता रिटर्न करायचा आहे आम्हाला. सो मग त्याच्यासाठीच चालले आणि अजून बघू 1-2 तिकडे एक्झिबिशन पण लागले. सो म्हटले चला जाऊन येऊ, बघू काय छान भेटलं तर गणपतीसाठी. सो असं काहीचं आहे. हा जो ड्रेस आहे मी तिला व्हाईट घेतला होता त्या दिवशी. मी ॲक्च्युली दाखवला नाही लॉगमध्ये, 1 मिनिट. सो हा वाला जो ड्रेस घेतला होता मी तिला व्हाईट कलरचा, तिने काय घातलाच नाही तो. तिला काय माहिती, तिला असं ड्रेसेस वगैरे असं टोचणारे अजिबात आवडत नाही. आता हे कॉटन आहे, पण हा कडकवाला कॉटन होतं. धुतल्यावरती कदाचित सॉफ्ट झालं असतं, पण ते तिला नाहीच घालायचे, ती नाहीच म्हणते. सो मग रिटर्न करते, दुसरं काहीतरी घेऊन येते त्याच्याऐवजी. बाकी बघू काय होतं ब्लॉगमध्ये, तुम्हाला पण सगळं जेवण वगैरे आवरलं आहे. घातलंय मी आज हे मी सुशांतचं टी शर्ट घातलंय आज. मला आवडतात असे टी शर्ट. सो आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहेत आणि निघतोय. मशीन लावून दिलं आहे, झाडू वगैरे जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि 1 वाजता मला 1 वाजेपर्यंत 2 वाजता कामावर बसायचं आहे. सो 1 वाजेपर्यंत मला यायचं आहे एनी हाऊ. सो 10 वाजले, 3 तास आहे माझ्याकडे. सो बघू, बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला कसं वाटलंय नक्की सांगा. स्टे ट्यून. चला निघालो आता आम्ही. आता बोला ना, आता बोला ना पप्पा, आता बोला ना. आम्ही निघालेलो आहे. काय झालं? काढूशी मस्त आहे ना. एक फूट असेल ना, ती पण छान आहे. सगळे काढूशी. सो इथे पाऊस चालू झाला जोराचा, म्हणून आम्ही ते थांबलो होतो. आणि ते शॉप आहे गणपती बाप्पाचं, खूप जुनं शॉप आहे, अष्टविनायक आर्ट म्हणून. आणि एवढं सुंदर आहेत. ॲक्च्युली इथे आम्ही आलो नाही, कारण की हे आम्हाला जरा लांब पडतं, म्हणजे स्टेशनला जाताना जवळ आहे. सो नेक्स्ट टाईम बघू, इथूनच आम्ही बुक करू. आणि एवढं अप्रतिम आहेत, पण प्राईस पण थोडं जास्त आहे, पण खूप सुंदर आहे तुमचं. सो चला आता पाऊस थोडा उघडला आहे, आम्ही निघतो शॉपमध्ये. इथे बघतो आता काय तिला आवडतं ते घेतो आणि ते रिटर्न करायचं. पूर्वी काय घ्यायचं आता? ते बघ आतमध्ये पण शॉप आहे. आणि असं कॉटनमध्ये आहे काही ना जास्त? कॉटनमध्ये आहे. वेग कल्याण बिगेस्ट एक्झिबिशन आले आहे. 20, 22, 23, 3 तारखेला. आज 3 दिवस आहे. आज 22 हे म्हणजे बँकेट हॉल आहे मोठा, तर त्याच्यामध्येच ठेवलं आहे त्यांनी. असं मला वाटतंय. कोणत्या फ्लोअरला आहे? सगळ्यात आधी आलं, अजून काही ओपन नाही. खादी ड्रेसेस थोडंसं ट्रॅडिशनल वर्कवाला आहे का बघ. इथे ना सगळे असे खादी कॉटनमध्ये आहेत व्हाईट ड्रेस, आणि त्याच्यावर छान छान प्रिंटिंगवाले आहेत.
सुंदर. हे चालेल का असं? तिला काय घेणं देणं नाही, ते पसंत. हे बघा इकडे रुपजान. आणि याच्यामध्ये काय होतं माहितीये का, हे तू दाबू पण शकते आणि नंतर थोडं वाढले की काढू शकते. आणि नंतर जीन्सवर हे सगळे मुगाचीच आहेत ना? मुगाची ही भाजणीची Hot vada pav is ready. You can visit stall number 79. पण छान होईल ते गणपती बाप्पासाठी काय काय. हे बघ असं आसन घ्यायचं आहे सुशांत. चौरंग आसन आहे आपल्याकडे. ते तोरण आहेत ना. दाखव का? आसन दाखवा ना मला. हे दाखवायचे की असे? स्क्वेअरमध्ये असेल तर हाताशी ते ते बॅकड्रॉप आहे. पूर्ण सेट पण आहे आमच्याकडे गणपती. हे बघ हे चौरंग आसन आहे. काटावरचं नाही आहे. नाही, पाटावर साईज कमी जास्त पण होते ना सगळी. काय प्राइस त्याचे? हे 1250, 850, 50 पण आहे. आणि हे वाले ते 350 पासून स्टार्ट आहे. ते काय नैवेद्य समय आसन वगैरे. ते ओटी कोण आहे ताई त्याच्यामध्ये? वेग एक्झिबिशन कडून भरपूर गिफ्ट्स देखील मिळवा. आपल्याकडे एक स्पेशल स्टॉल आहे ट्रान्सजेंडर जया जाधव. लॉबीमध्ये आहे, पापड विकतात त्या, तर त्यांच्याकडून देखील खरेदी करा. तसंच अभिनेते अभिजित केळकर यांचा अस्सल केळकर मसाले हा स्टॉल आहे, तर अभिजित सावंतकडून देखील तुम्ही मसाल्यांची खरेदी करू शकता. हॅलो सर. हॅलो. तुमचा स्टॉल आहे? सगळे हे थालीपीठ वगैरे विकतात. झाले. So, चला आता आम्ही निघालो आता. जोरात पाऊस येणार का? मी आलो इकडे आणि आम्हाला बघायचं आहे स्पीकर. सुशांतची इच्छा आहे स्पीकर घ्यायची, ते बघतायचे असतं. इकडे आहे का? इकडे असे असेल तर लॉंगलँडमधून मग बोट वगैरे जेवण तसे वगैरे. हा JBLचा आहे ना वरचा. हा काय म्हणजे तुझ्यामध्ये असं ऑफर पाहिजे तर आवाज वाटतो का? अजून एक फायनली आम्ही हा बुक केला आहे फिलिप्सचा. हावला आणि हा फिलिप्सचा रिमोट आहे. ते नाही, ते दुसरं असेल म्हटलं तर ते उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या डिलिव्हर करतील. सो चल. सो फायनली आम्ही घरी आलो, जेवण वगैरे झालं मस्त. आणि आता म्हटलं निवांत थोडंसं पटकन तुम्हाला काय काय घेतलं ते सगळं दाखवून द्यावं. परत नंतर एकदा वापरायला काढलं की मग ते विसरून जातं आणि मग नंतर लॉक बनवायचं पण विसरून जाते. सो म्हटले आता आहेच सगळं पिशवीत, तर ते एकदा मी दाखवून देते. सो सकाळी आम्ही गेलो होतो उर्वीचा ड्रेस चेंज करायला स्टेशन शिवाजी चौकामध्ये. सो तिथे तिचा ड्रेस जो घेतला होता आधीचा व्हाईट कलरचा तो तिला काही आवडला नाही, त्यामुळे मग तो रिटर्न केला आणि त्याच्याऐवजी तिला 2 कॉर्ड सेट घेऊन आली मी. सो तिथे पण मी 1-2 असे पण बघितले, पण ते पण तिला नाही आवडलेत. मग शेवटी मी कॉर्ड सेट घेतले तिला आणि ती त्याच्यातच कम्फर्टेबल असते. सो खूप छान असे कॉर्ड सेट भेटले. हा एक असा आहे टी शर्ट आणि त्याच्यावर
ही पॅन्ट आहे अशी, ती घालून बघितली, तिला आवडलेत. सो इथे असं छान त्याला हे असं काहीचं आहे हा कॉर्सेट, जे की याची प्राईस आहे 680 रुपीज एकाची. तो आधीचा जो घेतला होता मी तो 620ला घेतला होता, मग त्याच्यावरती पैसे देऊन हा एक घेतला आणि हा एक ड्रेस घेतला तिला कॉर्सेट. याची प्राईस आहे 740 रुपीज. सो हा एक असा आहे, छान आहे हा पण. आणि ह्याचं पण असं टी शर्ट आहे आणि अशी पॅन्ट आहे. सो असं काहीसा आहे हा. हे असे त्याला हे बॉर्डर आहे दोन्ही साईडला 2. सो हे 2 ड्रेसेस घेतले, मग तिला वापरायला म्हटले ठीक आहे असू दे कॉर्सेट. आणि त्यानंतर तिथून निघालो. मग आम्ही म्हणजे बरंच इकडे हे बघितलं होतं की एक्झिबिशन चालू आहेत. आत्ताच नारायणी इव्हेंट झालं, पण तेव्हा मला काही जाता नाही आलं. मग म्हटले चला आता जाऊन येऊया, काही गणपतीचं नवीन काय आलं आहे का किंवा काही नवीन गोष्टी आल्या का बघायला. मला एक्झिबिशन फार आवडतं, जसं की मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हटले थोडंसं जाऊन येऊया. सो तिथे गेल्यानंतर हे जेव्हा तिथे एंट्री केली तेव्हा हे असं छान तिथे सगळ्यांना देत होते ते एंट्री केल्यावर, म्हणजे छान आहे. सो हे आहे एक, हे तर त्यांनीच दिलं आहे. त्याच्यानंतर एक हे मी हे वॉशेबल कपडा आहे कॉटनचा, छान चपाती ठेवायला चपातीच्या डब्यामध्ये. हे 100चे 5 पीसेस आहेत, रियुजेबल आहे, वॉशेबल आहे आणि छान वाटतं. मला घ्यायचंच होतं, मी ऑनलाईन बघतच होती पण तिथे मला दिसलं मग मी घेऊन टाकलं. त्यानंतर तिथे उर्वीने हे एक होते त्यांनी आता ते काढली बॅग वगैरे त्याच्यावरची पिशवी. सो हे घेतलं आहे OXवाला गेम खेळायला. हे पण तिथे एक असं शॉप होतं सावंतवाडी म्हणून, सावंतवाडीचे होते ते, सगळं लाकडी खेळण्या वगैरे होत्या, ते पण छान शॉप होतं. तिथे हे घेतलं मग मी तिला. बाकी काही खायच्या गोष्टी घेतल्यात. हे ज्वारीचं की ज्वारीचं बोलले ते, ज्वारीचं हे आहेत चीज बॉल सारखे आणि छान होते ते, सुरीला आवडले. सो हे तिच्यासाठी घेतले. चकली घेतली, मस्त मस्त चकली टेस्टी होती तिथे, चकली पण घेतली. आणि त्यानंतर हे एक पॅनकेकचं घेतलं आहे, राईसपासून बनवलेलं, प्युअर राईस पॅनकेक मिक्स आहे. हे सगळे घरगुती असतात आणि सगळे म्हणजे असे तिथे सगळे स्टॉल ऑलमोस्ट घरगुती आणि जे काही घरून बिझनेस करतात लेडीज ते सगळे स्टॉल असतात आणि त्यामुळे ते छान वाटतं बघायला. तिथे अजून एक स्टॉल होता जो की अभिजित केळकर आपले मराठी अभिनेत्री आहेत, त्यांचा पण तिथे स्टॉल होता. त्यांच्या आजीसोबत ते होते आणि त्यांच्या आजी आणि त्यांच्या वाईफ ते चालवतात, पण ते पण तिथे होते काज. सो भेट झाले आमची ॲक्च्युली आणि छान वाटलं त्यांना भेटून. सो असं काहीचं होतं. त्यानंतर त्याच्यासोबतच 2 ड्रेसेस घेतलेले, 2 म्हणजे एक कुर्ता आणि एक कॉर्डसेट आहे, जिथे की सगळं ऑफ व्हाईट खादी कॉटनमध्ये ड्रेसेस आहे त्यांच्याकडे. त्यांचं शॉपचं हे पण आहे, इंस्टाग्राम ID माधुरी कलेक्शन म्हणून आहे. हे बघा, आता हे उलटं दिसत असेल तुम्हाला, माधुरी कलेक्शन म्हणून आहे शॉप आणि इंस्टाग्राम पेज पण आहे त्यांचं. प्रीमियम कॉटन फॅशन म्हणून आहे त्यांचं सगळं. ह्या विरारच्या आहेत आणि त्यांचं ही छान तिथे सगळं होतं, सगळे खादी कॉटन आणि सगळं व्हाईटमध्ये होतं, ऑफ व्हाईट. सो मला हा एक हे आवडला, असा कुर्ता नाही, हां शॉर्ट कुर्ती बोलू शकतात तुम्ही. इथे याला असं कट आहे, हा बघता तुम्ही, असा पुढे कर्व आहे, इथे पण असं छान. आणि हे एम्ब्रॉयडरी केलेली आहे, बघू शकता तुम्ही, हाताने वर्क केलेलं आहे हे प्रॉपर. सो इथे पण तसंच आहे आणि स्लीव्जला हे असेल. सो हा एक मला आवडला. हा 800 रुपीजचा एक आहे, सो हा घेतला मी. आणि अजून एक ड्रेस कॉर्डसेट घेतला आहे, अजून एक कॉर्डसेट घेतला आहे जो की हा असा आहे. याची पण डिझाईन खूप सुंदर आहे. हे जे दिसते तुम्हाला मी दाखवते, एक बघा, असं हे सगळं हाताने काम केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी हाताने केलेली आहेत आणि छान आहे. त्याच्यावर हे पण आहेत, सिक्वेन्स वर्क पण आहे थोडंसं. सो कॉलर आहे आणि असं शॉर्ट कुर्ती आहे आणि खाली इथे कुर्तीला पण असं छान असं इथे कट आहे आणि इथे छान वर्क केलेलं आहे. ते खूप सुंदर दिसतो ऑफ व्हाईटवर हा कलर आणि कॉम्बिनेशन खूप छान वाटतं हे. सो याच्यावर पण पॅन्ट आहे
जी की सेम खादी कॉटन आहे आणि पूर्ण त्याला बुट्टी आहे. ही अशा बुट्टी आहे पूर्ण पॅन्टवर आणि खाली एंडिंगला असं आहे. हे असं. सो हा पण मला 1700ला भेटला आणि तो 800ला. तर असं दोन्ही मिळून 2500 रुपये काहीतरी झाले होते. आणि सो पहिल्यांदा मला सुशांतने असं काहीतरी घेऊन दिलं ॲक्च्युली. सो नाही तर ते शक्यतो कधी नाही मला बोलत घ्यायचं. त्यांना फार जीवावर येतं कपडे घ्यायचं म्हटलं की. सो ठीक आहे म्हणून. आणि अशी काहीशी छोटीशी शॉपिंग होती माझी. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आम्ही विजय सेल्समध्ये गेलो होतो. विजय सेल्सला पण आम्ही ॲक्च्युली माझं सुशांतला खूप दिवसापासून हे घ्यायचं होतं, स्पीकर घ्यायचा होता. त्यांना स्पीकर लावायचा आहे तिथे टी व्हीच्या इथे आणि त्यांना सॉंग्स वगैरे ऐकायला किंवा मूवी बघायला पण रात्रीच जरा असं छान वाटतं म्हणून त्यांना पाहिजे होता खूप दिवसापासून स्पीकर. आणि असं काहीचं आजची शॉपिंग आणि थोडंसं झाली. बाकी लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि जर आता मी हा लॉग येऊन पटकन अपलोड पण करून देईल कदाचित, कारण की जर कोणी कल्याणमधून लॉग बघत असेल तर ते जाऊन ते व्हिजिट करतील. कारण की उद्याचा दिवस अजून एक आहे. आज 22 तारीख आहे, उद्या 23 तारीख आहे. म्हणजे कदाचित हा लॉग 23ला म्हणजे आज रविवारी येऊ शकतो. म्हणजे आज शेवटचा दिवस असेल हा एक्झिबिशनचा. 21, 22, 23 म्हणजे 23 तारखेला शेवटचा दिवस आहे. सो कोणाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की व्हिजिट करू शकतात तुम्ही. आणि सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हां, याचं जर लोकेशन जर पाहिजे असेल तुम्हाला, एक्झिबिशन कुठे आहे बरेच जण विचारतील, तर एक्झिबिशन हे आपलं महाराजा बँक्वेट किंवा माधव बँक्वेट म्हणून तुम्ही जरी टाकलं, आपलं ग्रीन लीफच्या लाईनमध्ये आहे. ग्रीन लीफच्या थोडंसंच 1-2 मिनिट अगोदर आहे ते. सो चला, खूप बडबड झाली. ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.